Good morning, students, and welcome back to the class of compulsory English. I am your teacher Rajiv Tade, and in the last lecture, we have seen some information regarding Dr. Vijay Bhatkar, who is the inventor of Param supercomputers. And moving forward in his journey of life, we will today see more things, more achievements he has gone through or he has achieved. So I will read out the text and I will explain it to you. In 2009, the scope of IIIT has been expanded, covering bouquet of courses in engineering and technology, as well as biotechnology, nanotechnology, and technologies that are emerging from the convergence of nano, bio, info, cogno technologies. आता या ठिकाणी त्यांचं म्हणणं असं आहे की त्यांनी जी फर्म तयार केली होती, कुठली IIIT, एक एज्युकेशनल इन्स्टिट्यूट, त्यामध्ये त्यांनी आता एक्सपान्शन त्याचं चालू केलं होतं आणि त्यामध्ये खूप सारे कोर्सेस, बुके ऑफ कोर्सेस म्हटलं त्यांनी. बुके म्हणजे जसा फुलांचा गुच्छ असतो तसा शिक्षणाचा किंवा शैक्षणिक कोर्सेसचा त्यांनी तिथे या ठिकाणी काय केलंय, खूप सारे कोर्सेस इंट्रोड्यूस केले. कोर्सेस इन इंजिनिअरिंग मधले कोर्सेस, अभियांत्रिकी, नंतर टेक्नॉलॉजी तंत्रज्ञान, बायोटेक्नॉलॉजी, नॅनोटेक्नॉलॉजी, टेक्नॉलॉजीज दॅट आर इमर्जिंग फ्रॉम द कन्व्हर्जन्स ऑफ नॅनो, बायो, इन्फो, कॉग्नो टेक्नॉलॉजीज. आता कन्व्हर्जन्स म्हणजे एकामधून एकाची सांगड दुसऱ्याशी घालून एक नवीन कोर्स तयार करणे, त्याला म्हटलंय त्यांनी कन्व्हर्जन्स. तर असे खूप सारे कोर्सेस त्यांनी त्या ठिकाणी इंट्रोड्यूस केले होते. कुठे? IIIT इन्स्टिट्यूटमध्ये, ज्यांच्या फाउंडिंगमध्ये डॉक्टर विजय भटकर यांनी खूप मोलाचा वाटा उचललेला होता. टुडे इंडिया इज द 5th लार्जेस्ट इकॉनॉमी इन द वर्ल्ड इन PPE टर्म्स. आज भारत जगातील 5वी आर्थिक सत्ता आहे म्हणते, किंवा आर्थिक ज्या ठिकाणी उलाढाल सगळ्यात जास्त होते असा देश भारत आज जगामध्ये 5व्या नंबरवरती आहे. PPE एक त्या ठिकाणी असं इन्स्टिट्यूट आहे किंवा अशी संस्था आहे जी त्या गोष्टीवरती लक्ष ठेवते की कोण किती उलाढाल त्यांच्या देशामध्ये करते आहे. तर त्यांच्या म्हणण्यानुसार, PPPच्या म्हणण्यानुसार, आपला देश जगातील 5वा आर्थिक उलाढाल करणारा, सगळ्यात जास्त उलाढाल करणारा देश आहे. अँड इज ग्लोबली रिगार्डेड ॲज अन IT सुपर पॉवर. आणि जगामध्ये आपल्या देशाला इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या संदर्भातील महासत्ता म्हटल्या जाते. नाव इंडिया नीड्स टू लिव्हरेज द पॉवर ऑफ इनोव्हेशन टू लीड द वर्ल्ड इन 21st century. आणि आज आपल्या देशाला कशाच्या क्षेत्रात पुढे यायचं आहे? इनोव्हेशनच्या. इनोव्हेशन म्हणजे नवनवीन गोष्टी कशा बनवायच्या, नाविन्यपूर्ण गोष्टी कशा घडून आणायच्या. तर त्या बाबतीत आपल्याला पुढे यावं लागेल, जेणेकरून भारत हा 21व्या शतकातील काय बनेल म्हणते? लीडर बनेल. लीडर म्हणजे नेतृत्व करेल. आय हॅव अ ड्रीम ऑफ सीइंग इंडिया ॲज द नंबर 1 nation of the world in 2047 when she celebrates the centenary of her independence. माझं असं स्वप्न आहे म्हणते डॉक्टर विजय भटकर, की मला भारताला 2047 पर्यंत एक नंबरवरती, जगामध्ये एक नंबरवरती पाहायचं आहे, जेव्हा आपण आपल्या स्वातंत्र्याचा 100 वर्ष पूर्ण केलेले असतील 2047 साली. आय डू नॉट नो वेदर आय वुड स्टील बी अराउंड देन, बट आय वुड लाईक टू प्राऊडली विटनेस दॅट टॉप ऑफ द वर्ल्ड फिलिंग. मला माहिती नाही, कदाचित मी तेव्हा जिवंत असेल की नाही, परंतु मला हे खरंच माझ्या डोळ्यांनी पाहायला आवडेल की आपण जगामध्ये एक नंबरवरती आहोत आणि त्यानंतर सगळे आपल्या खाली रँकिंगमध्ये आहेत. आणि ही गोष्ट मला अभिमानाने पाहायला आवडेल.
की ती फिलिंग, ती भावना कशी आहे जगामध्ये एक नंबर असण्याची. भटकर इज ऑल्सो वाइडली नोन फॉर ब्रिंगिंग ICT टू द मासेस थ्रू अ वाइड रेंज ऑफ पायोनियरिंग इनिशिएटिव्ह सच ॲज. भटकर यांनी ICTच्या माध्यमातून खूप सारे वाईड रेंजेस ऑफ पायोनियरिंग इनिशिएटिव्ह म्हणजे त्यांनी पाया रचला खूप साऱ्या इन्स्टिट्यूटचा. त्यांनी भरपूरशा अशा गोष्टी घडवून आणल्या आपल्या भारतामध्ये आणि त्याची जी रेंज आहे, त्याची जो आवाका आहे तो खूप मोठा आहे. त्यांनी काय काय केलेलं आहे आपल्या देशासाठी ते पाहूया आपण. The celebrated GIST multilingual technology covering India's 22 official languages within 10 diverse scripts that has dissolved the language barrier on computers. आपण बघतो आज आपल्या मोबाईलमध्ये आपल्याला लँग्वेज कुठलंही टाईप करायचं असेल तर आपल्याला फक्त त्या ठिकाणी ऑप्शन चूज करायचं असतं आणि झालं, आपण पटकन आपली कुठलीही भाषा त्या ठिकाणी टाईप करू शकतो. तर यांनी आपल्या डॉक्टर विजय भटकरांनी जिस्ट नावाच्या एका मल्टीलिंग्युअल बहुभाषिक तंत्रज्ञानाने त्यांनी भारतातील 22 भाषा आणि 10 डायव्हर्स वेगवेगळे असे स्क्रिप्ट म्हणजे लिखाणाच्या पद्धती, बोली भाषा वेगळी आणि लिखाणाची भाषा वेगळी. तर 22 भाषा, 22 ऑफिशियल लँग्वेज मीन्स ऑफिसमध्ये यूज करणाऱ्या आणि 10 डायव्हर्स स्क्रिप्ट यांना त्यांनी काय केलं म्हणते, आपल्या कम्प्युटरच्या माध्यमातून सगळ्यांसाठी उपलब्ध करून दिलं. आणि यामुळे काय झालं तर जो भाषेचा अडथळा आहे तो काय झाला, विरघळला म्हणते, डिसॉल्व्ह झाला ऑन कम्प्युटर्स. कॉम्प्युटर्स जेव्हा ज्याच्याकडे असेल त्या व्यक्तीला अशा प्रकारचा अडथळा बिलकुल राहत नाही. नंतर त्यांचं म्हणणं आहे की MKCL कम्प्युटर लिटरसी प्रोग्राम दॅट मेड अ मार्क बाय क्रिएटिंग 7.5 मिलियन कम्प्युटर लिटरेट्स विदिन अ डेकेड. आता लिटरेट म्हणजे काय तर शिक्षित, मग कम्प्युटर बाबतीत तो व्यक्ती शिक्षित असला पाहिजे. या उद्देशाने MKCL, तुम्ही ही गोष्ट ऐकलीच असेल, MKCL ही एक कम्प्युटर इन्स्टिट्यूट आहे, संस्था आहे, जे आपल्याला वेगवेगळे MSCIT सारखे कोर्सेस त्या ठिकाणी आपल्याला उपलब्ध ज्यांनी करून दिलेले आहेत. आणि त्यांच्या माध्यमातून त्यांचं असं म्हणणं आहे की एका दशकात त्यांनी 7.5 मिलियन म्हणजे 1 मिलियन म्हणजे 10 लाख, तर 7.5 मिलियन लोकांना त्यांनी त्या ठिकाणी काय केलं म्हणते, कम्प्युटरचं एज्युकेशन देऊन त्यांना शिक्षित केलं. द एज्युकेशन टू होम ETH इनिशिएटिव्ह फॉर ब्रिंगिंग द बेनिफिट्स ऑफ ICT टू स्कूल एज्युकेशन इन लर्निंग, टीचिंग, ॲडमिनिस्ट्रेशन, गव्हर्नन्स, कम्युनिकेशन, कोलॅबोरेशन. त्यांनी एक कन्सेप्ट सुद्धा मांडली होती किंवा एज्युकेशन टू होम, एखाद्याच्या घरापर्यंत शिक्षण आणून पोहोचवणं. तर त्यामुळे खूप साऱ्या स्कूल्सला त्या गोष्टीचा बेनिफिट झाला, ज्याच्या माध्यमातून शिकणे, नंतर त्या ठिकाणी प्रशासन चालवणे, प्रशासनावरती लक्ष ठेवणे, एकमेकांसोबत कम्युनिकेट करणे आणि सोबत मिळून एखादी ऍक्टिव्हिटी घडवून आणणे, ह्या सगळ्या गोष्टी त्या कम्प्युटरच्या माध्यमातून काय झाल्या, पॉसिबल झाल्या. अप्लाइंग टेक्नॉलॉजी ॲट द ग्रासरूट लेवल्स फॉर वेदर फोरकास्टिंग, डिझास्टर प्रेडिक्शन, रिसोर्स मॅपिंग फॉर ॲग्रिकल्चर एटसेट्रा. त्यांनी या कम्प्युटरच्या टेक्नॉलॉजीचा वापर करून ग्रासरूट लेवलवरती म्हणजे सामान्य माणसाला त्याचा फायदा व्हावा यासाठी सुद्धा त्यांनी फार महत्त्वाच्या भूमिका बजावलेल्या आहेत. वेदर फोरकास्टिंग, त्या माध्यमातून त्यांनी हवामानातील जे बदल आहेत त्या आधीच आपल्याला जाणून घेता येतील अशा प्रकारे हवामानाचा अंदाज कसा लावायचा त्याचं एक तंत्रज्ञान विकसित केलं. डिझास्टर प्रेडिक्शन,
आपल्या एखादा जर भूकंप येत असेल तर त्याचं आपल्याला त्सुनामी येत असेल त्याचा आपल्याला भाकीत पहिलेच कसं करता येईल त्याबद्दलही त्यांनी तंत्रज्ञान विकसित केलं. रिसोर्स मॅपिंग फॉर ॲग्रिकल्चर. रिसोर्स मॅपिंग म्हणजे कुठे पाणी आहे जमिनीमध्ये, कुठे आपल्याला एखादा बोरवेल ट्यूबवेल करता येईल, तर या संबंधी सुद्धा त्यांनी तंत्रज्ञान या कम्प्युटरच्या माध्यमातून डेव्हलप केलेले आहेत. एवढे सगळे अचिव्हमेंट्स, एवढ्या सगळ्या गोष्टींची इनिशिएटिव्ह आणि त्याचा पायाभरणीचं काम आपल्या डॉक्टर विजय भटकर यांनी केलेलं आहे. इन द 1980s, भटकर हेल्प्ड अशर इन द इलेक्ट्रॉनिक रिव्होल्यूशन इन इंडिया. एक अशर नावाच्या कंपनीला भटकर यांनी 1980 साली भारतामध्ये मदत केली. ही लेड द डेव्हलपमेंट ऑफ सेव्हरल इनोव्हेशन. आणि त्यांनी खूप साऱ्या नवीन नवीन गोष्टींना काय केलं, मार्गदर्शन केलं. सच ॲज इंडियाज फर्स्ट फुल्ली सॉलिड स्टेट कलर टेलिव्हिजन. सगळ्यात पहिले भारतामध्ये जो कलर टेलिव्हिजन आला, टीव्ही जो आला, दूरदर्शन टीव्ही, तर तो त्यामध्ये त्याची सुरुवात आपल्या डॉक्टर भटकरांपासून झाली. त्याला त्यांनी मार्गदर्शन केलं. कलर टीव्ही ब्रॉडकास्ट ड्युरिंग द एशिया इन 1982. डिस्ट्रीब्युशन ऑफ कंट्रोल सिस्टीम ऑफ इंडियन पॉवर प्लांट्स अँड प्रोसेस्ड इंडस्ट्रीज, ट्रॅफिक कंट्रोल सिस्टीम, ऑटोमेशन ऑफ सिक्युरिटी सिस्टीम, डिफेन्स सिम्युलेटर्स एक्सेट्रा. पहा आता टीव्ही ब्रॉडकास्टिंग, जसं आता आपण कम्प्युटरच्या माध्यमातून किंवा इंटरनेटच्या माध्यमातून सगळ्या गोष्टी कंट्रोल करतो, तेव्हा टीव्ही त्याचा जो अँटिना राहायचा त्याच्या माध्यमातून सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी त्या कंट्रोल करण्याचा सुरुवात तेव्हा झाली होती. आता ते नेटवर्किंग वाढून आज त्यांची जागा मोबाईल टॉवर्सनी घेतलेली आहे. तर या सगळ्या माध्यमातून त्यांनी कुठल्या कुठल्या गोष्टी करून आणल्या, तर इंडियामध्ये पॉवर प्लांट्स जे आहेत किंवा पॉवर प्लांट्स म्हणजे ज्या ठिकाणी औष्णिक विद्युत जलविद्युत केंद्रे आहेत त्या ठिकाणी लक्ष ठेवणे. प्रोसेस इंडस्ट्रीज म्हणजे ज्या ठिकाणी फूड प्रोसेस होते, फळामधून ज्यूस काढणे वगैरे, तर ज्या काही एखाद्या कच्च्या मालापासून एखादा पक्का माल तयार करणे, तर ह्या ज्या गोष्टी ज्या ठिकाणी घडतात किंवा ज्या ठिकाणी ट्रॅफिक कंट्रोल सिस्टीम आहे, आपल्याला ट्रॅफिक कंट्रोल करायचं आहे, सिग्नल्स वगैरे लागतात, तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत. आणि त्यानंतर ऑटोमेशन ऑफ सिक्युरिटी सिस्टीम, एखाद्याच्या घरी आपल्याला ऑटोमॅटिक सिक्युरिटी सिस्टीम सेन्सर बेस्ड जर लावायचं असेल त्या ठिकाणी. आणि नंतर डिफेन्स सिम्युलेटर्स, आपल्या देशाची जे हे आहे बॉर्डर आहे किंवा आपल्या घराची जी बॉर्डर आहे त्याला कसं काय अशा प्रकारे आपल्याला कम्प्युटरच्या किंवा त्या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून सिक्युअर करता येईल त्यासाठी सुद्धा त्यांनी आपला तंत्रज्ञान डेव्हलप करून आपल्या देशाच्या विकासामध्ये भरच घातली. दॅट कंट्रीब्युटेड टू बिल्डिंग ऑफ अन इंडिजिनियस फाउंडेशन ऑफ इंडियाज इलेक्ट्रॉनिक्स इंडस्ट्री विच वॉज टू बिकेम इंडियाज IT इंडस्ट्री. आता बघा, आणि याच्यामुळे काय झालं म्हणते की भारतामध्ये भारतीय पद्धतीच्या, भारतीय बनावटीच्या सगळ्या इलेक्ट्रॉनिक वस्तू बनायला लागल्या आणि ज्याचं रूपांतर आजच्या IT इंडस्ट्रीमध्ये झालेलं आहे. म्हणजे कालची जी त्यांची मेहनत होती, आज त्याचं रूपांतर एक इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या इंडस्ट्री म्हणजे खूप मोठ्या संस्थेमध्ये त्याचं रूपांतर झालेलं आहे. Faced with the challenges of creating a large number of software professionals in the shortest possible time, Bhatkar founded the Advanced Computer Training School in CDAC, which during in 1990s trained over 10,000 software professionals to feed India's fast-growing IT industry. आणि त्यांनी पहा काय केलं, मग आता भारतामध्ये इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीला खूप महत्त्व आलं आणि मग त्यांनी जास्तीत जास्त आपल्या इथे सॉफ्टवेअर प्रोफेशनल म्हणजे सॉफ्टवेअरचं ज्ञान असलेले लोक आपल्या भारतामध्ये असावेत, जेणेकरून सगळ्या भारतामध्ये पर्यंत आपलं हे टेक्नॉलॉजी पोहोचावी. म्हणून त्यांनी काय केलं, एक छोटासा असा शॉर्ट पॉसिबल कोर्स त्यांनी त्या ठिकाणी टाइम ड्युरेशनमध्ये तयार केला, ज्याचं नाव होतं CDAC. आणि तो 1990 साली राबवून त्यांनी 10,000 लोकांना सॉफ्टवेअर तंत्रज्ञानाबद्दल काय केलं, एकदम एक्सपर्ट बनवून टाकलं. त्याचं त्यांना ज्ञान दिलं, जेणेकरून ते आपल्या राष्ट्र उभारणीच्या किंवा IT इंडस्ट्रीच्या डेव्हलपमेंटच्या कामामध्ये स्वतःला झोकून देतील.
Ever since he became a core member of IPAG Electronics Commission in 1972. आणि ते IPAGच्या एका कमिटीचे कोर मेंबर म्हणजे आतील महत्वाचे मेंबर त्या ठिकाणी 1972 साली बनले. एक इलेक्ट्रॉनिक्स आयोग त्या ठिकाणी स्थापन करण्यात आला आणि त्याचे ते एक कोर मेंबर महत्वाचे सदस्य त्या ठिकाणी बनले. भटकर हॅज हॅड अ हँड इन शेपिंग इंडियाज पॉलिसीज in electronics, automation and control, computer and software, ICT, education, science and technology, and e-governance over 4 decades, contributing substantially to India's preeminence in these fields. आता पहा त्यांचं म्हणणं काय आहे. आपले जी डॉक्टर भटकर आहेत त्यांनी या भारताच्या जडणघडणीमध्ये त्याला आकार देण्यामध्ये फार महत्वाची भूमिका पार पाडली आहे. इंडियाज पॉलिसीज, भारताच्या ज्या काही पॉलिसीज असतात, फॉरेन पॉलिसीज किंवा पॉलिसीज इन इलेक्ट्रॉनिक्सच्या बाबतीतचे त्यांचे जे धोरणं आहेत ते ठरवण्यात, ऑटोमेशन अँड कंट्रोल, नियमन आणि त्याच्यावरती ताबा कसा ठेवायचा, कम्प्युटर अँड सॉफ्टवेअर, संगणक आणि संगणकशी रिलेटेड त्याची सॉफ्टवेअर जे असतात ते, ICT, नंतर एज्युकेशन, शिक्षण, विज्ञान आणि तंत्रज्ञान, ई गव्हर्नन्स, इलेक्ट्रॉनिक्सच्या माध्यमातून गव्हर्नन्स कसं करायचं, राज्य कसं चालवायचं. तर या सगळ्या गोष्टींमध्ये 40 शतकाहून अधिक ते अजूनही आपल्या भारतासाठी काय करत आहेत, कॉन्ट्रीब्यूट करत आहेत आणि त्यांचा फार जास्त प्रभाव या सेक्टरमध्ये राहिलेला आहे. इन रिकग्निशन ऑफ हिज वर्क, विजय भटकर वॉज अवॉर्डेड पद्मश्री इन 2000. त्यांच्या कार्याची पावती म्हणून विजय भटकर यांना 2000 साली पद्मश्री हा पुरस्कार देण्यात आला. In recent interview, he said that to be truly competitive in global terms, India will require several breakthroughs, including the development of new architecture of multi-core chips with thousands of cores on a chip. त्या ठिकाणी त्यांनी भारताला एक महासत्ता बनून उदयास येण्याकरिता एक ब्रेक थ्रू पाहिजे म्हणते. ब्रेक थ्रू म्हणजे एक अचिव्हमेंट आपल्याला मिळायला पाहिजे आणि ती अचिव्हमेंट अशा प्रकारची असली पाहिजे की एका आर्किटेक्चरच्या संदर्भात म्हणायचं झालं तर खूप साऱ्या कोर चिप्स म्हणजे ज्या ठिकाणी आपण ते प्रोग्राम डिझाईन करू शकू, तर त्यावरती असलेल्या अधिक कोर चिप्स म्हणजे त्यावरती डिपेंडेंट असलेले आणखी काही महत्वाचे घटक आपल्याला त्या ठिकाणी बनवावे लागतील. अ बिलियन नोट्स विल नीड टू बी कनेक्टेड फॉर विच वी विल रिक्वायर अ न्यू नेटवर्क. आपल्याला खूप सारे लोक लागतील, खूप साऱ्या मेहनती लोक लागतील जेणेकरून आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी राबवण्यात यश येईल आणि त्यामुळे त्यांचं आपल्याला जाळं बनवावं लागेल. नवीन सॉफ्टवेअर त्या ठिकाणी, नवीन अप्लिकेशन्स, आज आपण पाहतो आपल्या मोबाईलमध्ये खूप सारे अप्लिकेशन्स आहेत ज्यांचा आपल्याला फार जास्त उपयोग होतो, तर अशा प्रकारचे सॉफ्टवेअर अप्लिकेशन्स आपल्याला बनवावे लागतील. बट वी विल डू वेल टू रिमेंबर दॅट येस्टरडेज सुपर कम्प्युटर आर टुडेज लॅपटॉप्स. आणि आपण हे विसरून चालणार नाही की कालचे जे कम्प्युटर होते ते आजचे काय झालेले आहेत म्हणते, लॅपटॉप झालेले आहेत. अँड टुमॉरो सुपर कम्प्युटर विल बी कोमोडिटाइज्ड. आणि तुम्हाला हे सुद्धा लक्षात ठेवावं लागेल की उद्याचे जे सुपर कम्प्युटर आहेत त्यांचाही आपल्याला वापर आपल्या कामामध्ये करता आला पाहिजे. These exascale supercomputers will become tomorrow's machine for everyday use. आणि हे जे मोठ्या प्रकारावर किंवा विकसित होणारे जे कम्प्युटर्स आहेत, सुपर कम्प्युटर्स, महासंगणक, हे उद्याचे काय ठरतील म्हणते, अशी तंत्रज्ञान, अशी मशीन ठरेल जी आपल्याला आपल्या दैनंदिन जीवनामध्ये त्याचा आपण वापर करू. सो इन दिस वे वी हॅव कम्प्लिटेड दिस चॅप्टर. I hope you have understood it well. I have tried my level best to explain it for you, and still if you have any problem regarding it, you can ask me. Till then, goodbye. Thank you.